पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील यांची अखेर निवड झालेली आहे। पनवेल महानगरपालिकेने आज विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती। नितीन पाटील बिनविरोध निवडून आलेले आहेत। पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालदी साहेब, जयम म्हात्रे साहेब, अविनाशजी कोळी साहेब आणि आमचे अरुणशेठ भगत साहेब सर्वांचं आणि सर्व पक्ष संघटनेचं परेशजी ठाकूर साहेब यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला या महापौरपदाची संधी दिली। हा पक्ष संघटनेचा विजय आहे आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांमुळे मी या पदापर्यंत पोहोचलेलो आहे। भाई, प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलात, आज महापौर म्हणून देखील बिनविरोध निवडून आलात, काय वाटतंय? चांगलं वाटतंय। म्हणजे मी बिनविरोध निवडून येणं हे आमच्या वाढलेल्या पक्ष संघटनेचं प्रतीक आहे। पक्ष संघटना वाढल्यामुळे विरोधी पक्षांना आता उमेदवार राहिलेले आहेत। कालसुद्धा आपण बघितलेलं आहे की पनवेल तालुक्यामध्ये पनवेल पंचायत समितीमध्ये 16पैकी 15 भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या आलेल्या आहेत। त्यामुळे आपण समजू शकता की बिनविरोध मी का आलो। बरं, 3.5 वर्षानंतर म्हणजे प्रशासकीय राजवट 3.5 वर्षानंतर प्रशासकीय राजवट संपून लोकप्रतिनिधींचं शासन आलेलं आहे महापालिकेत। हो, निश्चितच आनंद आहे, कारण प्रशासकीय काळामध्ये किती म्हटलं तरी आपण सामान्य म्हणजे चांगल्या कार्यकर्त्यांची कामं होतात, पण सामान्य नागरिकांना मात्र खूप त्रास सहन करावा लागतो लोकप्रतिनिधी त्यांचा हक्काचा नसल्यामुळे। पण आता तो त्रास दूर होईल असं मला वाटतं। भाई, एक शेवटचा प्रश्न, आपण देखील ग्रामीण भागातून आलेला आहात, पनवेलसारख्या शहराचं नेतृत्व करणार आहात, पनवेलकरांना काय आश्वासित कराल? मी जरी ग्रामीण भागातून आलो तरी माझं शिक्षण पनवेल शहरातच झालं आहे। माझं कॉलेजचं शिक्षण हे मुंबईमध्ये झालं। ग्रामीण भागाची पण नाळ माझी तेवढीच जोडलेली आहे। त्यामुळे या दोघांचा समन्वय साधून म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये ग्रामीण भाग पण आहे आणि शहरी भाग पण आहे, यांचा समन्वय मी यशस्वीपणे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सांभाळू शकतो। तर निश्चितच जवळपास 3.5 वर्षांनंतर पनवेल महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचं शासन आलेलं आहे। नितीन पाटील हे पनवेल महानगरपालिकेचे महापौर म्हणून अधिकृत निवडून आलेले आहेत। साहिल रेडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल।